नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अळू या वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अळू ही ॲरेसी कुळातील वनस्पती आहे. अळूची पाने आणि कंद दोन्ही खाण्यासाठी वापरण्यात येतात. ही पांढऱ्या अळूची पाने आहेत आणि ही पाने अशा प्रकारे दिसतात. काळे अळू आणि पांढरे अळू असे अळूचे दोन प्रकार असतात. दोन्ही प्रकारचे अळू खाण्यासाठी वापरण्यात येते. हे अळूचे कंद आहेत. हे अशा प्रकारे दिसतात. हे कंद जमिनीत लावून त्यापासून अळूची लागवड करण्यात येते. तसेच या कंदांपासून भाजीही बनविण्यात येते. हे पांढऱ्या अळूचे देठ आहेत. हे हिरवट रंगाचे असतात. अळू या वनस्पतीमध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. अळूची पाने अशा प्रकारे आकाराने मोठी आणि हिरवी गर्द असतात. अळूच्या पानांपासून अळूवड्या आणि भाजी बनविण्यात येते. हे काळे अळू आहे. काळे अळू अशा प्रकारे दिसते. काळ्या अळूच्या पानांमध्ये जांभळट छटा असते. तसेच या काळ्या अळूचे देठ जांभळट रंगाचे असतात. अळू एकदा लावले की त्याची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. अळू घरच्या बागेत सहज वाढविता येते. अळू कुंडीमध्येही लावता येते. अळूच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी अळू ही वनस्पती उपयुक्त ठरते. तसेच अळू त्वचा आणि केस यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. अळूमध्ये काळे अळू आणि पांढरे अळू हे जसे दोन प्रकार असतात, तसेच शोभेचे अळूही असते. हे शोभेचे अळू फक्त शोभेसाठी लावले जाते. त्याचा उपयोग खाण्यासाठी केला जात नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला जे अळू आपोआप उगवते त्याला तेरे म्हणतात. पावसाळा चालू झाला की हे अळू आपोआप उगवते आणि पावसाळा संपला की आपोआप सुकून जाते. उष्णकटिबंधीय प्रदेशात अळू सर्वत्र आढळते. दमट हवामानात अळू चांगले वाढते. काळे अळू अशा प्रकारे दिसते. पाणी साचून राहणार नाही आणि जमिनीत ओलावा राहील अशा जमिनीत अळू चांगले वाढते. लागवडीनंतर साधारण वर्षभराने अळूचे कंद काढणीसाठी तयार होतात. अळूची पाने पिवळी पडून सुकू लागली की हे कंद खणून काढावे लागतात आणि नंतर परत अळूची लागवड करावी लागते. अशा प्रकारे अळू हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.